नमस्कार मित्रांनो, महिलांनो. आज आपली महत्वाची अशी अपडेट लाडक्या बहिणीबद्दल आणलेली आहे. तर ती अपडेट महत्वाची नेमकी कोणती आहे ते आपण पाहणार आहे. ते पाहण्याच्या अगोदर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल लगेच जाऊन सबस्क्राईब करून घ्या, कारण नवनवीन मराठी माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर माहिती काय आहे ते आपण पाहणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील पात्र 21 ते 65 वयोगटातील 2,40,00,000 पेक्षा जास्त महिलांना फेब्रुवारी साडी महिन्याच्या 8व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात सुमारे 3490 कोटीपेक्षा जास्त रुपये या हप्त्याच्या वितरणामध्ये राज्य शासनाचे तरतूद केली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जो आहे तो सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे तुमचा जो फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता होता तो तुमचा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीला मार्च मध्ये होळीनिमित्त मोठी भेट शासनातर्फे मिळणार आहे. राज्यातील महिलांना होळीनिमित्त साडी भेट देण्याचा निर्धार शासनाने घेतलेला. तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती सविस्तर मध्ये. आता लाडक्या बहिणीला मार्च मध्ये होळीनिमित्त मोठी भेट शासनातर्फे मिळणार आहे, ती म्हणजे तुम्हाला साडी मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता शासनाकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही काहीही टेन्शन घ्यायचं नाही, कारण तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. राज्यातील सर्व पात्र महिलांना या महिन्याच्या 1,500 रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. किती रुपये आहे तर 1,500 रुपये आहे. अजून 2100 रुपये हप्ता तुम्हाला मिळणार नाही. त्याचे जरा अर्थसंकल्पामध्ये सादर करण्यात आला. 2100 रुपये हप्ता तुम्हाला देण्याचा निर्णय झाला तर त्यानंतर तुम्हाला तो 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. तोपर्यंत तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहे. महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याच्या आठवड्यात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आता फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा जो आहे तो आता होऊन गेलेला आहे. मार्च महिना लागलेला आहे. तर तुम्हाला ह्या पहिल्या आठवड्यात फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे. महायुती सरकारला लाडक्या बहिणीमुळे निवडणुकीत खूप मोठा फायदा मिळाला. ही योजना राज्यात सुपरहिट ठरलेली आहे. आता लाडकी बहीण योजना शासनाने राबवलेली आहे आणि महिलांचे सर्व जे मते होते ते महायुती सरकारला मिळाल्यामुळे त्यांनी ही योजना काय बंद केलेली नाही, कारण त्यांना या योजनेतून महिलांचे सर्व मतांचा फायदा झालेला आहे. आता लाडक्या बहिणीला शासनाने होळीनिमित्त खास भेट देण्याचा निर्धार घेतलेला आहे. अंत्योदय राशन कार्ड असलेल्या लाभार्थी महिलांना होळी सणानिमित्त साडी भेट देण्याचा निर्धार शासनाने घेतलेला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. होळीपूर्वी लाभार्थी महिलांना साडी मिळणार आहे. त्यांना आनंदाने होळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. आता होळीचा सण जो आहे तो तुमचा आनंदाचा साजरा होणार आहे, कारण सरकार तुम्हाला कुपन ज्यांच्याकडे आहे, रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना साडीसाठी पात्र ठरवलेले आहे. कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी या योजनेचा शुभारंभ वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आला. अंत्योदय शिधापत्रिका धारक राज्यातील 24 लाखपेक्षा जास्त महिलांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार असल्याची माहिती दिली आहे. किती महिला आहेत तर 24 लाखपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा म्हणजेच या लाडक्या बहीण योजनेतून साडी मिळण्याचा तुम्हाला एक सुवर्ण संधी आलेली आहे. ही योजना 2023 ते 2028 या 5 वर्षासाठी निश्चित करण्यात आली असून राज्यातील अंत्योदय धारक रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वस्त्र उद्योग विभागातर्फे यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडी रेशन दुकानात मोफत वाटप करण्यात येणार आहे. आता ही होती आपली आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. जे कोणी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही पहिल्यांदा जाऊन आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या, कारण नवनवीन मराठी माहिती लाडक्या बहिणींची म्हणा किंवा दुसरी कशाची म्हणा आपण सर्वात आधी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही काही विसरू नका. लाडक्या बहिणींसाठी एकदम महत्वाची खुशखबर आहे, त्यांना साडी काही वाटप होणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये.